चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांवर एकूण 8,523 गणेश मूर्तींचं महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झालं। यामध्ये सार्वजनिक मंडळांच्या 321 गणेश मूर्तींचा समावेश होता। पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीनं निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये 3,994 तर विशेष टाकी व्यवस्थेत 621 गणेश मूर्तींचं भाविकांनी विसर्जन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील मासुंदा तलाव, कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक विसर्जन घाट येथे भेट देऊन तेथे पुरवण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली आणि गणेश भक्तांशी संवाद साधला। यावेळी खासदार नरेश मस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे आदीही उपस्थित होते। दरम्यान महापालिकेनं तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानलेत। महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रांमध्ये प्राप्त झालेल्या एकूण 123 गणेश मूर्तींचं महापालिकेच्या वतीनं विधिवत विसर्जन करण्यात आलं। तसंच फिरत्या विसर्जन केंद्रात 20 मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। 1.5 दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे 12 टन, 7व्या दिवशी 13 टन निर्माल्य संकलित झालं होतं, तर अखेरच्या दिवशी 60 टन निर्माल्य संकलित झाले। ठाणे महानगरपालिकेच्या स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारसिक रेतीबंदर विसर्जन घाट येथे करण्यात आला। यावेळी पारसिक घाटावर उपस्थित असलेल्या नागरिकांना आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असून प्रत्येकाने स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली। यावेळी खासदार नरेश मस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, वैद्यकीय अधिकारी राणी शिंदे, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। आपण स्वतः स्वच्छतेच्या बाबत जागरूक राहीन। मी कुठेही स्वतः कचरा फेकणार नाही आणि दुसऱ्यालाही फेकू देणार नाही। त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनमधील माझा सहभाग म्हणून माझ्या घरात, माझ्या दुकानात, कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा हा हिरव्या कचरा पेटीत आणि सुका कचरा हा निळ्या कचरा पेटीत टाकीन आणि घरगुती घातक कचरा लाल कचरा कुंडीतच टाकेन। तसंच प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापराला प्रतिबंध करून माझे ठाणे शहर, पर्यायाने माझे राष्ट्र, माझा देश प्लास्टिक व थर्माकोल मुक्त होण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन अशी शपथ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ केला। या अभियानाच्या काळात शहरात जनजागृतीपासून प्रत्यक्ष सफाईपर्यंत उपक्रम संपूर्ण शहरात आयोजित केले जाणार आहेत। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक पेड माँ के नाम यासाठी नागरिकांना रोपे आणि कंपोस्ट खतांचं वाटप करण्यात आलं। स्वच्छता ही सेवा हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात मोठ्या उत्साहात साजरं होणार आहे। या अभियानांतर्गत एक पेड माँ के नाम, स्वच्छता कर्मचारी, लाडकी बहीण योजना आणि हरित ठाणेचे प्रतिनिधित्व करणारे सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहेत। तसंच या अभियानांतर्गत शहरात अनेक ठिकाणी क्लीन ड्राईव्ह घेण्यात येणार आहे। तसंच स्वच्छता अभियान केवळ 2 ऑक्टोबरपर्यंत मर्यादित राहणार नाही, तर त्यानंतरही ते सुरू राहणार असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे। महाराष्ट्राला आज 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या 3 नवीन वंदे भारत गाड्यांचा शुभारंभ केलाय। राज्यात आधीच 8 वंदे भारत एक्सप्रेस धावत होत्या, त्यात आता या नवीन 3 गाड्यांची भर पडल्यानं महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे। सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी, सोलापूर, मडगाव, जालना, नागपूर, बिलासपूर, इंदोर, गांधीनगर आणि अहमदाबादकडे वंदे भारत गाड्या उपलब्ध आहेत। प्रवाशांच्या मागणीनुसार पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद या 3 मार्गांवर नवीन वंदे भारत गाड्या सुरू झाल्यात। यामुळे राज्यातील प्रमुख शहरांना वेगवान रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे। महायुती सरकारनं प्रवाशांची मागणी पूर्ण करत राज्यातील गतिमान प्रवासाला चालना दिली आहे।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवात रासरंग 2024 उत्सव भरवला जातोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा MCHIनं 2017 मध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवीन उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावर 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता मातेच्या आरतीने या उत्सवाला सुरुवात होईल। तत्पूर्वी या उत्सवाचे मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 10 वाजता मंगलमय वातावरणात भूमिपूजन संपन्न झालं। बदलत्या ठाण्यातील नागरिक आणि तरुण पिढीची स्पंदनं लक्षात घेऊन क्रीडा MCHIनं आशर ग्रुप आणि जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्यानं ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव भरवलाय। बॉलिवूडमधील डोल किंग हनीफ असलम आणि उमेश बारोट यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका द्विता बोक्सॉ ओबराय, फिरोज लडका, हेली मुजुमदार, रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येईल। त्याचबरोबर दररोजच्या आरतीवेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रीचीही उपस्थिती राहील अशी माहिती क्रीडा MCHI ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली आहे। या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकात भर पडल्याचंही मेहता यांनी नमूद केलंय। विजेची आकर्षक आणि नेत्रदीपक रोषणाई आणि सुरेल संगीताच्या ठेक्यामध्ये भाविकांना पारंपरिक वेशभूषा करून दांडिया नृत्याचा आनंद लुटता येईल। या कार्यक्रमाचे निवडक उपक्रम वाहिन्या, स्थानिक TV चॅनल आणि www.rasarang.in या वेबसाईटवर थेट प्रसारण केलं जाईल अशी माहिती क्रीडा MCHI ठाण्याचे सचिव मनीष खंडेलवाल यांनी दिली आहे। या उत्सवाला IAS, IPS यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती राहील असंही त्यांनी सांगितलं। या 10 दिवसांच्या उत्सवाला 12,000हून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे। ठाणे शहराबरोबरच मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी येथील नागरिकांकडून रासरंग उत्सवाला आवर्जून उपस्थिती दर्शवली जाते। त्या दृष्टिकोनातून भव्य उत्सवाचं नियोजन केलं जात आहे। बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींबरोबर सुमधुर संगीताच्या साथीनं हा उत्सव भाविकांच्या स्मरणात राहील असा विश्वास क्रीडा MCHIच्या ठाणे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। दरवर्षी रासरंग उत्सवातील गर्दीत वाढ होत असून ठाण्यातील नवरात्र उत्सवात हा उत्सव लोकप्रिय आहे। या पार्श्वभूमीवर क्रीडा MCHIनं 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळात उत्सव भरवलाय। दांडिया नृत्य करणाऱ्यांसाठी जमिनीवर लाकडी प्लॅटफॉर्म टाकले जाणार असून सुरक्षतेकरिता 200हून अधिक बाउन्सर्स आणि सुरक्षारक्षक, 50हून अधिक CCTV कॅमेरे यांच्यासह आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टरांसह वैद्यकीय पथक तैनात केलं जाणार आहे। सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी भव्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी आवाहन करण्यात आलंय। 9 दिवस कार्यक्रम असणार आहे, काय सांगाल? रासरंग आम्ही 2017 म्हणजे 2017 पासून आम्ही चालू केला होता। ते मोडेला मिल कंपाऊंड मध्ये होता। हे टायमाने आम्ही कोपरी म्हणजे ईस्ट मध्ये आणलेला आहे, जो मुंबई आणि ठाण्याच्या बॉर्डरवरती आहे। ऑक्टोबर नाका एक सुंदर रेक्टेंगल ग्राउंड आहे, त्याच्यामध्ये कार्यक्रम राबवणार आहे। 3 ऑक्टोबर पासून 12 ऑक्टोबर पर्यंत कार्यक्रम आहे। पूर्ण अपना सिक्योरिटी का व्यवस्था किया है, पार्किंग का एम्पल व्यवस्था है। तो सगळ्याला मी आमंत्रित करतो की हे टाइम पण 2024 मध्ये रासरंग रॉकिंग होणार आहे। तो सगळा म्हणजे पूर्ण मुंबईवासी, मीरा भाईंदर, बोरीवली सगळे पासून लोक इथे दांडिया लवर्स विल जॉइन हियर। पुण्यामधून येते लोक, नाशिक मधून येते, तो सगळ्याला अधिक स्वागत आहे। कोणकोणत्या प्रकारचे सेलिब्रिटी या ठिकाणी यावर्षी? पूर्ण आम्ही सगळे IAS ऑफिसर, IPS ऑफिसरला बोलवतो। 3-4 फिल्मच्या इनॉग्रेशन होणार,
मराठी आर्टिस्ट येणार, मराठी फिल्म आर्टिस्ट, गुजराती फिल्म आर्टिस्ट सगळ्यांना आम्ही निमंत्रित करतो आणि नेहमीप्रमाणे ते 10 दिवसपर्यंत डेली सेलिब्रिटी आहे. थँक्यू. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभीनाका येथे नवरात्र उत्सवाला सुरुवात केली. दिघे साहेबांची हीच परंपरा जपत दरवर्षी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही जय अंबे माता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या माता दुर्गेश्वरी देवीचा मंडप पूजन सोहळा दुर्गेश्वरी मातेच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधिवत मंडप पूजन करण्यात आलं. यावेळी खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक वैती, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, ठाणे विधानसभेचे प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.